लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी विजय देवणे या मनी ट्रान्सफर एजंटच्या खात्यातून पैसे बदलून दिले असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी केलाय। त्यासाठी भोसले यांनी बँकेला घेराव घातला असून बँक कर्मचारी आणि विजय देवणे यांना अटक करण्याची मागणी केली गेली आहे। गुन्हा दाखल झाल्याशिवाय बँक सोडणार नाही असं म्हणत त्यांनी बँकेमध्ये स्वतःला कोंडून घेतलाय। उदगीर बँक ऑफ महाराष्ट्रामधील विकास कदम यानं 3 कॅशियर सोबत विजय देवणेचे पैसे बदलून दिले। या प्रकरणी 4ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। हे जेव्हा आम्हाला एबीपी माझावरून कळालं त्या ताबडतोब आम्ही बँकेत आलं, तहसीलदार साहेबाला त्याला निवेदन दिलं, तसं DYC साहेबाला कळवलं आणि संबंधितावर कारवाई करावं अशी आम्ही विनंती केली। ते कारवाई होईपर्यंत आम्ही उठणार नाही। गोरगरीब जनतेचे जे हाल होणार आहेत ते 2-2 हजार मिळत नाही आणि आम्ही जनतेचा आवाज आणि जनतेचे न्याय मिळावा त्यासाठी आम्ही हे आज इथं धरणं धरलं।